या करू सर सुरुवात. सर, आज एकीकडे सगळ्या उपवर्गीकरणाच्या विरोधातला मोर्चा जो आहे तो विधान भवनावरती येऊन धडकणार आहे, तर दुसरीकडे आपण मात्र उपवर्गीकरणाच्या पाठिंब्याची भूमिका घेत आहे. भूमिका का महत्वाची आहे, नेमकी का असा पाठिंबा देत? खरं तर सर्वोच्च न्यायालय हे माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिप्रेत असलेलं हे न्यायालय आणि न्यायालयाने ही भूमिका घेऊन 1 ऑगस्ट 2024 रोजी आरक्षण उपवर्गीकरण राज्यांनी जाहीर करावं असं जाहीर केल्यानंतर 5 राज्यांमध्ये कुठलाही विरोध न होता ते आरक्षण उपवर्गीकरण त्या ठिकाणी जाहीर झालंय. वंचितातल्या वंचितांना हा न्याय मिळण्यासाठी हे आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करावं अशी आमची मागणी आहे. माझ्याबरोबर आमचे आमदार अंतापूरकर आहेत, या ठिकाणी सुनीलजी कांबळे पण येणार आहेत, त्याचबरोबर गोपालजी तुमाणे आहेत. असे अनेक आमदार या ठिकाणी या उपवर्गीकरणासाठी पाठिंबा देतात. उद्या पण आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन या उपवर्गीकरणाविषयी पाठिंब्यासाठी आम्ही त्यांना बोलणार आहोत. धन्यवाद. सर, आपण एकीकडे 27 आमदारांनी काल मुख्यमंत्र्यांना सहीचं पत्र दिलं आहे की हे उपवर्गीकरण जे आहे ते खरं तर जातीपातीमध्ये भांडणं लावणारी आहे. एकसंघ असलेला कुठेतरी अनुसूचित शेड्यूल कास्टावर पुन्हा कुठेतरी जातीपातीमध्ये विभागला जाईल आणि पुन्हा समाज द्वेष निर्माण होईल. तुम्ही लक्षात घ्या की याच्या आधी 5 राज्यांमध्ये उपवर्गीकरण झालंय, तिथे कुठलाही अशा प्रकारचा द्वेष निर्माण झाला नाही. सगळ्यांना समान संधी मिळाली. महाराष्ट्रातही तसं काही होणार नाही आणि कुणीही कुणाच्या हक्काचं मागत नाहीये. पण जे खऱ्या अर्थानं गरीब आणि वंचित आहेत, माननीय भूषण गवई सुद्धा त्या 7 खंडपीठाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या त्या खंडपीठामध्ये होते आणि त्या खंडपीठांनी हेच सांगितलं की मागासलेपणा यासाठी हे खऱ्या अर्थानं निर्मूलन होण्यासाठी हे उपवर्गीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु कास्ट सेन्ससच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो केंद्र सरकारकडनं घेण्यात आलेला आहे, परंतु या सगळ्या संदर्भातली अंमलबजावणी कधी होणार आहे? कारण की सातत्यानं कास्ट सेन्सेक्स हा पूर्ण झाला तर पूर्ण भारताचा होईल आणि त्याच उद्देशाने मी याच्या आधी पण सांगितलंय की सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलंय ते इतर राज्यांमध्ये जे इम्प्लिमेंटेशन झालंय त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही आपण करावं. धन्यवाद. नाही, अडचण मला यामध्ये अडचण वाटत नाहीये, कारण गेल्या 2 वर्षापासून आम्ही यामध्ये लढाई करतोय आणि आज या लढाईमध्ये मातंग समाज असेल, बुरुड समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, असे अनेक समाज, मादिगा समाज असेल, या समाज उतरलेले आहेत, रस्त्यावर दिसत आहेत. अनेक खरं तर जिल्ह्यांमध्ये मोठे मोठे मोर्चे झालेले आहेत. मला याच्यामध्ये अडचणी असं वाटत नाही, परंतु हे लवकरात लवकर करावं म्हणून आमची ही भूमिका आहे.